नीट पेपरफुटी प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती मिळते आहे। 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन ही 15 लाखांना विकली गेली। नाशिकच्या आरोपीनं 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचं समोर आलंय। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। किरण, खरं तर देशाला हादरवणारा असा हा प्रकार आहे आणि त्याचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। शुभम खैरनारला अटक झाली। अवघ्या 15 लाख रुपयांमध्ये जवळजवळ लाख ते 2 लाख मुलांच्या स्वप्नांशी हा खेळलाय। नेमका प्रकार काय? खरं म्हणजे नाशिक पोलिसांना राजस्थान पोलिसांकडनं एका आरोपीच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली होती। हा व्यक्ती तातडीनं ताब्यात घ्यावा अशा स्वरूपाच्या सूचना होत्या आणि त्या अनुषंगाने नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 2च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली। खरं म्हणजे आरोपीने या सगळ्या दरम्यान आपला वेश आणि त्यासोबतच हेअरस्टाईल देखील बदललेली होती आणि त्यामुळे पोलिसांना त्याला शोधण्यासाठीची देखील मोठी अडचण निर्माण झालेली होती। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शुभम खैरनार याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तो नांदगावच्या एका खेड्या गावातला आहे। त्याचे वडील देखील शिक्षक आहे, डॉक्टर आहे आणि तो देखील BAMSच्या 4थ्या वर्षामध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। काही वेळातच या ठिकाणी सीबीआयचं पथक हे नाशिकमध्ये येणार आहे आणि त्यानंतर शुभम खैरनारला ताब्यात घेतलं जाणार आहे। अशी ही एकूण आता सध्याच्या आजच्या दिवसभरातली घडामोड आहे। या सगळ्या दरम्यान नाशिक कनेक्शन जे बोललं जातंय तो अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा मुद्दा आहे। यामध्ये शुभम खैरनार यानं मध्यस्थी केल्याचं सांगितलं जात आहे। जो पेपर देणारा आणि घेणारा या दोघा व्यक्तींचा जो समन्वय होता तो शुभम खैरनारच्या माध्यमातून होत होता आणि 10 लाख रुपयांना घेतलेला जो पेपर होता तो 15 लाख रुपयांना त्यानं तो समोरच्या व्यक्तीला दिलेला होता। अशा स्वरूपाचा हा संपूर्ण व्यवहार झाल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या अनुषंगानं जे राजस्थान आणि हरियाणा जे कनेक्शन समोर आलेलं आहे त्यामध्ये आता नाशिकचं नाव देखील जोडलं गेलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात सीबीआयच्या माध्यमातून IBच्या माध्यमातून जो तपास केला जातोय त्या तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। मोठे मासे देखील या निमित्तानं गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। किरण, यातला एक आणखी महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतोय की शुभमने कोणाकडनं तरी पेपर विकत घेतला होता आणि तो तिसऱ्या माणसाला दिला। नाशिकमधली किंवा या मुद्रणालयातील आणखीन काही व्यक्ती किंवा नाशिकमधील आणखीन काही व्यक्ती, या परिसरातील आणखीन काही व्यक्ती यांच्या भोवती देखील आता संशयाचा आणि तपासाची सुई फिरते आहे। या बातमीतली काय अपडेट आहे? खरं तर महाराष्ट्र आणि एकूणच भारताचा जर विचार केला तर आतापर्यंत 16 आरोपी हे जवळपास निश्चित झालेले आहे आणि त्यापैकी असलेले जे 2 आहे ते महाराष्ट्रातील आहे। यामध्ये प्रिंटिंगच्या संदर्भाने नाशिकमध्ये काही छपाई झाली आहे का याबाबतची अद्यापपर्यंत माहिती नाही। मात्र जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यामध्ये शुभम खैरनार हा नाशिकमधला आहे आणि याचा रोल मध्यस्थीचा होता आणि त्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्यामध्ये शुभम खैरनारचा रोल या सगळ्यामध्ये दिसून येतोय। दुसरी एक बाब म्हणजे महाराष्ट्रातीलच आणखी एका मोठ्या शहरातील एक संशयित आहे। त्याच्या मागावर देखील महाराष्ट्रातल्या त्या शहरातले आणि इतर देखील पोलीस त्याच्या मागावर आहेत। त्याचा देखील शोध घेतला जातोय। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 2 व्यक्तींची नावं आयडेंटिफाय ही राजस्थान आणि हरियाणा पोलिसांच्या माध्यमातून IBच्या माध्यमातून निष्पन्न झालेली आहे आणि त्याचा शोध मात्र आता सध्याच्या घडीला घेतला जातोय। नाशिकमध्ये शुभम खैरनारच्या व्यतिरिक्त अद्याप तरी आणखी कुणालाही चौकशीसाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही अनुषंगानं ताब्यात घेतलं गेलेलं नाहीये। येत्या काळामध्ये जसा जसा तपास पुढे जाईल तशा समोर येणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या अनुषंगानं जे आरोपी निश्चित होतील त्यांच्यावर देखील ताब्यात घेण्याची किंवा अटकेची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। नक्कीच याबाबतली अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आरोपीचे वडील असणारे मधुकर खैरनार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया। नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा या प्रकाराशी काही संबंध असू शकत नाही आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी। त्याला ते भोपाळ सिओरची काही त्याचा संबंध होता का? तिकडं कॉलेजला होता तो। कुठे? सिओरला। बरं, त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं। आता ते लीक झाला, ते आरोप तर होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच, पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे।
Thank you.